वेलकम माय डिअर फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या या 8वी इंग्लिशच्या आजच्या सेशनमध्ये. टुडे वी आर गोइंग टू सी द सेकंड चॅप्टर ऑफ फर्स्ट युनिट. द नेम ऑफ चॅप्टर इज अँड्रोकल्स अँड द लॉयन. पहिल्या युनिटच्या दुसऱ्या चॅप्टरला आज आपण सुरुवात करू. अँड्रोकल्स अँड द लॉयन. द रायटर ऑफ दिस स्टोरी इज द ग्रेट ग्रीक फिलॉसॉफर, थिंकर अँड स्टोरी टेलर इसाप. आपण लहानपणी इसाप नीती या गोष्टींची पुस्तकं वाचलेली. त्यामध्ये प्राण्यांच्या कथा सांगून त्यांच्या माध्यमातून मॉरल देण्याचं काम या पुस्तकांमध्ये, या गोष्टीच्या पुस्तकामध्ये इसाप यांनी केलेलं आहे. त्या पुस्तकांना इसाप नीतीच्या कथा असं म्हटलं जातं. इन सेम मॅनर आपल्याला अँड्रोकल्स अँड द लॉयन या गोष्टीमधून इसाप यांनी द फ्रेंडशिप ऑफ ह्युमन बीइंग आणि बिस्ट यांची फ्रेंडशिप दाखवलेली आहे आणि त्याच्यातून आपल्याला मॉरल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मॉरल कोणतं आहे ते आपण स्टोरी संपूर्ण झाल्यानंतर मग बघू. सुरुवातीला आपण चिटचॅट ॲक्टिव्हिटीने सुरुवात करूया. वी आर ऑन पेज नंबर 6. पेज नंबर 6वर आपण आहोत. त्यामध्ये चिटचॅट ॲक्टिव्हिटीचा पहिला प्रश्न आहे, हॅव यू एव्हर हेल्प्ड एनीवन अँड व्हाय. इथे एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न आपल्याला विचारले आहेत की तुम्ही कधीतरी कुणाची मदत केलेली का आणि का. मग इथे उत्तरं वेगवेगळे असतील. चिटचॅट ॲक्टिव्हिटीमधले हे सगळे क्वेश्चन जे आहेत हे पर्सनल रिस्पॉन्स असणारे क्वेश्चन्स आहेत. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर कदाचित वेगळं वेगळं येऊ शकतं. मग या प्रश्नाचं उत्तर कसं द्याल मित्रांनो? येस, आय हेल्प्ड. हॅव यू एव्हर हेल्प्ड एनीवन? येस, आय हेल्प्ड. व्हाय पुढचा प्रश्न आहे त्याच्यातलाच की व्हाय. बिकॉज आय लाईक टू हेल्प. आय हेल्प्ड माय फ्रेंड बिकॉज आय लाईक टू हेल्प. किंवा आय हेल्प्ड माय ब्रदर बिकॉज ही इज माय ब्रदर. असे अनेक उत्तरं आपल्याला इथं देता येतील. यामधला दुसरा प्रश्न बघा, हाऊ डिड यू हेल्प हिम ऑर हर. तुम्ही त्याची कशी मदत केली. इन एक्झामिनेशन माय फ्रेंड प्रथमेश फॉरगॉट हिज पेन ॲट होम सो आय गेव हिम माय एक्स्ट्रा पेन. असं उत्तर आपण इथे देऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे तिसरा, हॅज एनीवन एव्हर हेल्प यू इन युअर नीड. तुमच्या गरजेमध्ये कुणीतरी कधीतरी तुमची मदत केलेली आहे का. मग याचं उत्तर आपलं मदत केलेली असेल तर हो असेल आणि मदत केलेली नसेल तर नाही असेल. पण शक्यतो आपलं उत्तर जे आहे ते मदत केली आहे असंच येणार आहे. बिकॉज वी आर ह्युमन बीइंग आणि आपल्याला सोसायटीमध्ये एकमेकांची मदत करावीसुद्धा लागते आणि मदत घ्यावीसुद्धा लागते. मग इथे उत्तर कसं येणार आहे आपलं? येस, माय नेबर हेल्प मी इन माय नीड. जर शेजाऱ्याने मदत केलेली असेल घरी एखाद्या गोष्टीमध्ये तर मग आपलं उत्तर असेल की येस, माय नेबर हेल्प्ड मी इन माय नीड. समजा वर्गामध्ये विद्यार्थी मित्राने जर मदत केलेली असेल तर येस, माय फ्रेंड हेल्प्ड मी इन द स्कूल. या पद्धतीने उत्तरं वेगळी असू शकतात. आपण चौथ्या प्रश्नावर आहोत आता. चौथा प्रश्न आहे, हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाईम. जेव्हा तुमची मदत झाली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं. आय फील रिलॅक्स्ड. आय फील हॅपी. अर्थातच आपली जर कोणी मदत केली तर आपण संकटातनं सुटतो म्हणून आपल्याला हॅपी फील होतं. आय फील हॅपी ॲट दॅट टाईम. पाचवा प्रश्न आहे, हाऊ डिड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम ऑर हर. जेव्हा तुमची मदत झाली तेव्हा तुम्ही तुमचा ग्रॅटिट्यूड कसा दाखवला. तुम्ही आभार कसे व्यक्त केले. आय सेड हिम थँक्स. आय शोड माय ग्रॅटिट्यूड बाय सेईंग थँक्स टू हिम. जेव्हा आपली मदत होते तेव्हा निश्चितच आपण ग्रॅटिट्यूड हे दाखवले पाहिजे. आपण आभार मानले पाहिजे. आपण हे 5 प्रश्न बघितले मित्रांनो. या 5ही प्रश्नांमध्ये कोणती एक कॉमन गोष्ट तुम्हाला जाणवली. या 5ही प्रश्नांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे हेल्पिंग, मदत करणे. म्हणजेच आपल्या लेसनमध्ये आपण काय बघणार आहोत त्याची पुसटशी कल्पना आपल्याला येते की आपण हेल्पिंग हा महत्त्वाचा व्हॅल्यू आपल्या या लेसनमध्ये बघणार आहोत.
ओके, पुढे जाऊया आपण आता. आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे, एका कॉलममध्ये नेम ऑफ द स्टोरी आणि त्याच्या पुढे नेम ऑफ द हिरो ऑर हिरोईन. आपल्याला कोणती तरी स्टोरी की जी आपण वाचलेली असेल, आपण ऐकलेली असेल, ती स्टोरी, त्या स्टोरीचं नाव सांगायचं आहे आणि त्या स्टोरीमध्ये हिरो किंवा हिरोईन कोण होते त्यांचं नाव लिहायचं आहे. हिरो आणि हिरोईन याचा अर्थ मूव्हीमधला हिरो आणि मूव्हीमधली हिरोईन असा नाही. हिरो ऑर हिरोईन इट मीन्स, त्याचा अर्थ असा घ्यायचा आहे की द पर्सन ऑर द लेडी हू इज डुईंग गुड वर्क, चांगलं काम करणारा व्यक्ती किंवा चांगलं काम करणारी स्त्री, असा अर्थ हिरो आणि हिरोईनचा घ्यायचा आहे. मग नेम ऑफ द स्टोरीमध्ये आपण द स्टोरी ऑफ ग्रेट शिवाजी घेऊ शकतो, ठीक आहे. आणि नेम ऑफ द हिरो छत्रपती शिवाजी महाराज. आपण गड आला पण सिंह गेला ही गोष्ट आपण ऐकलेली आहे. आणि हू वॉज द हिरो ऑफ दॅट स्टोरी? द ग्रेट तानाजी वॉरियर. पुढे आपण झांसी की राणी ही स्टोरी घेऊ शकतो आणि हू इज द हिरोईन ऑफ दॅट स्टोरी? द क्वीन ऑफ झांसी. किंवा अलॉयनुष्का ही स्टोरी आपण घेऊ शकतो. मग त्यामधली हिरोईन कोण होती? अलॉयनुष्का ही त्यामधली हिरोईन होती. अलीबाबा अँड 40 चोर, अलीबाबा अँड 40 थीव्स ही गोष्ट आपण ऐकलेली आहे. त्यामधला हिरो होता अलीबाबा. अशा अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत किंवा वाचलेल्या आहेत. त्यापैकी 5 कोणत्या तरी गोष्टींची नावं लिहायची आहेत आणि त्याच्या पुढच्या कॉलममध्ये त्या 5 गोष्टींमध्ये हिरो किंवा हिरोईन कोण होती त्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत. आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. द नेम ऑफ अवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज कम्प्लीट द फॅक्ट्स अबाउट द लॉयन्स चूजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्स. आता लॉयन्सबद्दल काही वस्तुस्थिती, काही माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्यासाठी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. त्यामध्ये ती फिल इन द ब्लँक्स या स्वरूपात ही ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. आपण ती ॲक्टिव्हिटी आता कॅरी करू. पेज नंबर 6 वर आपण आहोत. द फर्स्ट क्वेश्चन इज लॉयन्स आर कॉल्ड किंग ऑफ द जंगल. जंगल मीन्स फॉरेस्ट. लॉयन जो आहे तो जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. दुसरा वाक्य बघा, लॉयन्स बिलॉंग टू द कॅट फॅमिली ऑफ ॲनिमल्स. आपण बिग कॅट असं सुद्धा यांना म्हटलं जातं. तिसरं बघा, लॉयन्स आर, इथे तीन गोष्टी सांगितल्या आहेत की लॉयन्स आर डॉट डॉट ॲनिमल्स. मग कार्निव्हरस, हर्बिव्हरस आणि ओमनिव्हरस. कार्निव्हरस म्हणजे मांसाहारी, हर्बिव्हरस म्हणजे शाकाहारी आणि ओमनिव्हरस म्हणजे सर्वाहारी. मग लॉयन्स हे कार्निव्हरस ॲनिमल्स म्हणून ओळखले जातात, मांसाहारी प्राणी म्हणून ते ओळखले जातात. चौथं आहे, द लॉयन्स हॅव डॉट डॉट लॉयन्स हॅव अ मेन अराउंड देअर नेक बट लॉयनेसेस डू नॉट हॅव इट. अ मेन म्हणजे आयाळ, मानेच्या भोवती लांब असे केस वाढलेले असतात. ते फक्त मेल लॉयन्सला असतात, ते लॉयनेसला नसतात किंवा ते कबला पण नसतात. पाचवं बघा, अ ग्रुप ऑफ लॉयन्स इज कॉल्ड अ प्राईड. प्राईड हे कलेक्टिव्ह नाऊन आहे, समुदायवाचक नाऊन आहे की जेव्हा अनेक लॉयन्स एकत्र येतात तेव्हा प्राईड ऑफ लॉयन्स असं म्हटलं जातं. जसं फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणतो आपण, तसं प्राईड ऑफ लॉयन्स असं म्हटलं जातं. 6वं दिलेलं आहे, लॉयन्स अटॅक ओनली वेन दे आर हंग्री. जेव्हा ते भुकेले असतात तेव्हाच ते अटॅक करतात, अदरवाईज दे डोंट अटॅक. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट द लेसन इटसेल्फ. आपण आता लेसनला सुरुवात करूया. वी आर ऑन पेज नंबर 7. पेज नंबर 7 वर या. आपण आपल्या अँड्रकल्स अँड द लॉयन या स्टोरीला आपण सुरुवात करूया. दिस इज अ ब्युटिफुल शॉर्ट स्टोरी. इन दिस स्टोरी द ग्रेट रायटर, what is the name of that great writer? Aesop. The great writer, the great philosopher Aesop tried us to tell a moral. And what was that moral? We will discuss that moral after finishing the lesson. Now we will start our story.
Androcles and the Lion. First of all, I will read this passage and then I will explain it. You please listen carefully and look into your books. Long, long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androcles. But he had a very cruel master. In those days, kings, nobles, and other wealthy men used poor people as their slaves. Androcles was a slave. The slaves were forced to work for their masters. They had to do what their masters told them. They had no freedom, no rights. Even when they were unhappy with their master, they could not leave him. They were bound by law to obey their master, however wicked he might be. Okay, this is our first passage. Now we will explain this. Look at the first two lines. Long, long ago there lived a kind, gentle, and courteous man called Androcles. In this first passage, the hero of the story is the name of the hero of the story is given to us. By reading this first passage, we come to know that the name of hero is Androcles and he is a slave. या स्टोरीचा हिरो अँड्रॉकल्स आहे आणि तो गुलाम आहे हे आपल्या पहिला पॅसेज वाचून लक्षात आलेलं आहे. नाऊ इन फर्स्ट लाईन 3 words describe the nature of Androcles. या पहिल्या ओळीमध्ये 3 शब्द असे दिलेले आहेत, 3 ॲडजेक्टिव्ज असे दिलेले आहेत की जे अँड्रॉकल्सच्या स्वभावाचं वर्णन करतात. Long, long ago there lived a kind, gentle and courteous man called Androcles. खूप वर्षापूर्वी अँड्रॉकल्स नावाचा एक माणूस राहत होता. तो कसा होता? हाऊ वॉज ही? ही वॉज अ काइंड, जेंटल अँड कर्टियस मॅन. काइंड म्हणजे दयाळू, जेंटल म्हणजे सभ्य आणि कर्टियस म्हणजे नम्र. असा हा काइंड, जेंटल अँड कोर्टियस, दयाळू, नम्र आणि सभ्य असा हा माणूस होता अँड्रॉकल्स. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. पण अँड्रॉकल्सचा मालक जो होता तो अत्यंत क्रुएल होता, अत्यंत क्रूर होता. इथे मास्टर हे नाव नाही, मास्टर म्हणजे मालक आणि क्रुएल हे ॲडजेक्टिव्ह आहे. मास्टर कसा होता त्याचं वर्णन करणारा हा शब्द आहे की तो मास्टर अत्यंत क्रूर होता. इन दोज डेज किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन used poor people as their slaves. त्या काळामध्ये जे राजे होते, राजे, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन, नोबल्स म्हणजे सरदार आणि वेल्दी मेन म्हणजे श्रीमंत माणसं. तर त्या काळामध्ये किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. गरीब लोक जी असायची ते गरीब लोकांना ते गुलाम म्हणून त्यांच्या पदरी बाळगायचे. अँड्रॉकल्स वॉज अ स्लेव्ह. अँड्रॉकल्स सुद्धा असाच एका नोबल्सच्या घरी असलेला एक गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. जे स्लेव्स जे होते त्यांना जबरदस्तीने मालकासाठी काम करावंच लागायचं, त्यांची इच्छा नसेल तरीसुद्धा. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. त्यांच्या मालकाने सांगितलेले प्रत्येक काम त्यांना करावं लागायचं. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना स्वातंत्र्य नसायचं आणि त्यांना कोणते अधिकारही नसायचे. राईट्स म्हणजे अधिकार आणि फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. इवन वेन दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. जरी त्यांना त्यांचा मालक आवडत नसला तरी सुद्धा त्यांना सोडून जाता येत नव्हतं. दे वर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हाऊ एव्हर विकेड ही माइट बी. बाउंड बाय लॉ, ते कायद्याने बांधलेले असायचे. त्यांच्या मालकासाठी काम करण्यासाठी ते कायद्याने बांधलेले असायचे. त्यांचा मालक कितीही विकेड असला तरीसुद्धा त्यांना मालकासाठी काम करावं लागायचं. दे वर बाउंड बाय लॉ, ते कायद्याने बांधलेले असायचे. का ते कायद्याने बांधलेले असायचे? कारण त्यांच्या मालकाने त्यांना पैसे देऊन विकत घेतलेलं असायचं, म्हणून त्यांना नाईलाजाने मालकासाठी काम करावं लागायचं. इथे पहिल्या पॅसेजमध्ये आपल्याला अँड्रॉकल्स हे स्टोरीच्या हिरोचं नाव आहे, ठीक आहे.
आणि हा हिरो कसा होता ते वर्णन करणारे 3 ॲडजेक्टिव्ज आपल्याला दिलेले आहेत. काइंड, जेंटल आणि कर्टियस. दयाळू, सभ्य आणि नम्र असा हा अँड्रॉकल्स होता. ठीक आहे. त्यानंतर इथे मास्टर म्हणून एक दुसरं नाऊन दिलेलं आहे की त्याचा मास्टर कसा होता. त्याचा मास्टर होता क्रुएल. अँड्रॉकल्सचा मास्टर कसा होता, क्रुएल होता आणि विकेड होता. म्हणजे मास्टर हा क्रूर होता, अत्यंत क्रूर होता, दुष्ट होता. आणि अँड्रॉकल्स हा कसा होता, काइंड, जेंटल आणि कर्टियस असा होता. मग मित्रांनो, पहिला पॅसेज जर तुमच्या लक्षात आला असेल तर आपण पुढच्या पॅसेजकडे वळण्याआधी एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. मग आपण पुढच्या पॅसेजकडे वळूया. नाऊ ट्रू ऑर फॉल्सच्या स्वरूपात मी प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्या. त्यानंतर मी तुम्हाला उत्तर सांगेल, तुम्ही तुमचं उत्तर चेक करायचं. ओके. पहिला प्रश्न आहे, अँड्रॉकल्स's मास्टर वॉज काइंड अँड जेंटल पर्सन. अँड्रॉकल्सचा मास्टर हा काइंड आणि जेंटल होता. बरोबर आहे का मित्रांनो? हे नाही. ही वॉज अ क्रुअल अँड विकेड पर्सन. म्हणून या पहिल्याचं उत्तर काय येईल? फॉल्स. दुसरं वाक्य विचारतोय, लक्ष देऊन ऐका. द मास्टर्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर स्लेव्स. द मास्टर्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर स्लेव्स. जे मालक असायचे त्या मालकांना गुलामांचं काम करावं लागायचं. फॉल्स. मालकांना काम नाही करावं लागायचं, गुलामांना काम करावं लागायचं. म्हणून हे वाक्य फॉल्स आहे. तिसरं वाक्य लक्षपूर्वक आहे का. अँड्रॉकल्स's मास्टर ऑफन whipped his slaves. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पुढच्या पॅसेजमध्ये, म्हणून तुर्तास या प्रश्नाचं उत्तर देऊ नका. आपण आता पुढचा पॅसेज बघू दुसरा, आणि त्यानंतर यावरच्या ॲक्टिव्हिटीज बघू. ओके. वी आर ऑन पेज नंबर 7. आपला पहिला पॅसेज झालेला आहे आणि आपण आता दुसऱ्या पॅसेजवरती आहोत. दुसऱ्या पॅसेजला आपण सुरुवात करूया. ओके. अँड्रॉकल्स डिड नॉट लाईक हिज हार्टलेस अँड विकेड मास्टर. अँड्रॉकल्सचा मास्टर जो होता तो कसा होता? तो हार्टलेस आणि विकेड होता. हार्टलेस म्हणजे निर्दयी आणि विकेड म्हणजे दुष्ट. असा हा विकेड आणि हार्टलेस मास्टर होता अँड्रॉकल्सचा. म्हणून मग अँड्रॉकल्सला तो अजिबात आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स अँड ऑफन whipped him. स्टार्व्ड म्हणजे उपाशी ठेवणे आणि whipped म्हणजे चाबकाचे फटके देणे. हा मास्टर इतका विकेड आणि इतका हार्टलेस होता की जो त्याच्या गुलामांना नेहमी उपाशी ठेवायचा आणि त्यांना चाबकाचे फटके मारायचा. अँड्रॉकल्स फेल्ट दॅट इव्हन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. इतका क्रूर असा तो मालक होता त्यांचा की अँड्रॉकल्सला नेहमी वाटायचं की अशा क्रूर मालकासाठी काम करण्यापेक्षा मृत्यू आलेला बरा. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. एका गुड अपॉर्च्युनिटीच्या शोधामध्ये हा अँड्रॉकल्स होता. आणि तो कसली संधी शोधत होता? अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. तो तिथून पळून जाण्याची संधी शोधत होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट, ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. अँड्रॉकल्स त्या क्रुएल, त्या विकेड, त्या हार्टलेस अशा मास्टरच्या ताब्यातून, त्याच्या क्लचेसमधून, क्लचेस म्हणजे ताब्यातून सुटून जाण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्याला एकदा संधी मिळाली आणि तो त्या क्रुएल अशा, विकेड अशा त्याच्या मालकाच्या तावडीतून सुटला आणि तो पळाला. आपण आता तिसऱ्या पॅसेजवरती आहोत. तिसऱ्या पॅसेजकडे बघा. ओके. नाऊ although Androcles had thus run away, he was not a coward. अँड्रॉकल्स जरी पळून गेलेला असला तरी तो कावर्ड नव्हता, तो भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. जवळच्याच एका जंगलामध्ये तो जाऊन लपला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बिस्ट दॅट रोम्ड द फॉरेस्ट. टू रोम म्हणजे भटकणे. ज्या फॉरेस्टमध्ये अँड्रॉकल्स लपला होता त्याच्या आजूबाजूला सगळे वाईल्ड बिस्ट, सगळे जंगली पशु जे असायचे, मांसाहारी जंगली पशु ते फिरायचे. कार्निव्हरस ॲनिमल्स तिथं सगळे आजूबाजूला होते, पण तरीसुद्धा तो घाबरत नव्हता. ही वॉज नॉट अ कावर्ड पर्सन.
He did not mind that he had no roof over his head. त्याच्या डोक्यावरती छत नव्हतं, त्याला तिथे घर नव्हतं, पण मग त्याला तरी त्याची चिंता नव्हती. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. तो आनंदी होता. तो का आनंदी होता? कारण एका पक्षाप्रमाणे मुक्त त्याला कुठेही संचार करता येत होता, म्हणून तो आनंदी होता. त्याला डोक्यावर छप्पर नाहीये याची चिंता वाटत नव्हती, किंवा त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या जंगली श्वापदांची, वाईल्ड बिस्ट, त्यांची सुद्धा त्याला भीती वाटत नव्हती. कारण आपण बघितलं की दो अँड्रोकल्स रन अवे फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज मास्टर, ही वॉज नॉट अ कावर्ड पर्सन. तो कावर्ड नव्हता, तो भित्रा नव्हता. आपण आता पुढच्या पॅसेजला जाऊया. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट, ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन. एकदा असाच तो जंगलामध्ये भटकत असताना अचानक त्याच्या समोर एक सिंह आला, एक लॉयन त्याच्या समोर आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. टू फ्ली म्हणजे टू रन अवे. त्याची पहिली रिॲक्शन काय होती? की मागे वळायचं, आणि टू फ्ली म्हणजे पळून जायचं. ही त्याची पहिली रिॲक्शन होती. बट देन ही सॉ दॅट द लॉयन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. पण त्याच्या लक्षात आलं की जरी त्या लॉयनने त्याला बघितलेलं होतं, जरी सिंहाने त्याला पाहिलेलं होतं, तरी सुद्धा सिंह जागचा हल्ला नाही. इट नायदर ग्रोल्ड नॉर रोअर्ड. ग्रोल्ड गुरगुरणे आणि रोअर्ड गर्जना करणे. त्या लॉयनने गुरगुरला पण नाही तो, आणि त्याने गर्जना पण केली नाही. इनफॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. उलट अत्यंत पिटियसली म्हणजे दयाची याचना करणे. अत्यंत पिटियसली त्या लॉयनने अँड्रोकल्सकडे पाहिलं. जणू काही नजरेतून तो कसली तरी याचना, मदतीची याचना हा लॉयन अँड्रोकल्सला मागत होता. पुढचा पॅसेज बघूया. अँड्रोकल्स पॉज्ड. ते पाहून अँड्रोकल्स थबकला, तो थांबला जागेवर. ही डिड नॉट रन अवे फ्रॉम दॅट प्लेस. He stopped and trying to watch carefully the condition of that lion. तो काळजीपूर्वक त्या लॉयनची कंडिशन पाहायला लागला. Then he moved very cautiously towards the lion, step by step. Cautiously, अत्यंत काळजी घेत तो स्टेप बाय स्टेप, एक एक पाऊल टाकत त्या लॉयनच्या दिशेने जायला लागला. The lion moaned and whimpered. To moan म्हणजे वेदनेने कढणे, आणि तो लॉयन जो होता, तो लॉयन वेदनेने कढायला लागला आणि जीवाच्या आकांताने तो ओरडत होता. व्हिम्पर म्हणजे आकांताने, विवळून ओरडणे. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सेम टू से. जणू काही त्याचे डोळे अँड्रोकल्सला याचना करत होते की प्लीज हेल्प मी. तो कणत होता, तो विवळत होता, आणि तो मदतीची याचना अँड्रोकल्सकडनं मागत होता. When Androcles drew near, ड्रीव म्हणजे त्याच्या जवळ आला, अँड्रोकल्स त्या लॉयनच्या जवळ आला. The lion lowered its head and began to lick its paw. paw म्हणजे पायाचा पंजा. अँड्रोकल्सने जवळ गेल्यानंतर काय पाहिलं? त्याने पाहिलं की लॉयन इज licking its paw. तो लॉयन जो होता त्याचा पंजा जिभेने चाटत होता. टू लीक म्हणजे जिभेने चाटणे. देन अँड्रोकल्स सॉ दॅट द लॉयन्स पॉ वॉज वुंडेड. मग त्याच्या लक्षात आलं अँड्रोकल्सच्या की त्या लॉयनचा तो जो पंजा होता, तो पंजा जखमी झालेला होता. सोअर, तो दुखरा होता. सोअर म्हणजे दुखणे. आणि स्वोलन म्हणजे सुजलेला. त्या लॉयनचा पंजा हा वुंडेड होता, जखमी होता. सोअर होता, तो दुखत होता. आणि स्वोलन होता, तो सुजलेला होता. आणि म्हणून तो लॉयन जागचा हलू शकत नव्हता. म्हणून तो लॉयन अँड्रोकल्सकडे मदतीची याचना करत होता. ऑन अ क्लोजर लुक, अँड्रोकल्स noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. toes म्हणजे पायाचे बोटं, फिंगर्स म्हणजे हाताचे बोटं, लक्षात ठेवा. मग ऑन अ क्लोजर लुक,
क्लोजर लुक बारकाईने पाहिल्यावर. अँड्रॉकल्सने बारकाईने बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं. त्याच्या काय लक्षात आलं? अँड्रॉकल्स नोटिस्ड दॅट अ बिग थॉर्न हॅड पिअर्स्ड वन ऑफ द लॉयन्स टोज. लॉयनच्या पायात एका बोटामध्ये एक मोठा काटा गेलेला होता. सो दिस इज द कॉज ऑफ द लॉयन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रॉकल्स. डिस्ट्रेस, दुःख, यातना. मग अँड्रॉकल्सच्या लक्षात आलं की त्या लॉयनच्या पायाच्या बोटामध्ये एक मोठा काटा गेलेला होता आणि ते त्याच्या दुःखाचं कारण होतं. मग अँड्रॉकल्सने पुढे काय केलं? समनिंग अप ऑल द करेज, टू समन अप ऑल द करेज. त्याने धैर्य एकवटलं. साहजिकच आहे, लॉयनच्या समोर जर जायचं आहे तर सगळं धैर्य एकवटूनच आपल्याला पुढे जावं लागेल. मग तसं या अँड्रॉकल्सने सगळं त्याचं धैर्य एकवटलं. समनिंग अप ऑल द करेज, अँड्रॉकल्स स्ट्रेच्ड हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ. त्या लॉयनचा जो इंज्युअर्ड पॉ होता त्याच्याकडे धैर्य एकवटून त्याने त्याचा हात पुढे केला. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. त्याला भीती वाटत होती की जर त्याच्या त्या दुखऱ्या सुजलेल्या अशा पायाला जर त्याने हात लावला तर तो लॉयन अँड्रॉकल्सवरती अटॅक करेल अशी त्याला भीती वाटत होती. बट द लॉयन सीम्ड टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. इंटेन्शन, हेतू. नावने आणि याच्यासाठी गुड हे ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे. त्या लॉयनच्या लक्षात आलं की या अँड्रॉकल्सचा इंटेन्शन म्हणजे त्याचा हेतू कसा होता? चांगला होता. आणि काय हेतू होता या अँड्रॉकल्सचा? टू हेल्प हिम. लॉयनला तो मदत करत होता आणि अँड्रॉकल्सचा हा चांगला हेतू जणू काही लॉयनच्या लक्षात आलेला होता आणि म्हणून तो शांत बसून राहिला. त्याला त्याने मदत करू दिली. अँड्रॉकल्स टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. तो जो दुखरा पंजा होता सिंहाचा तो अँड्रॉकल्सने कुठे घेतला? त्याच्या डाव्या हातामध्ये घेतला. डेफ्टली ही पुल्ड आउट द थॉर्न. डेफ्टली, अत्यंत कुशलतेने, त्या लॉयनला त्रास होऊ न देता त्याने काय केलं? तो थॉर्न जो होता, तो काटा जो होता तो पुल्ड आउट केला. पुल्ड आउट केला म्हणजे काय केला? त्याने ओढून काढला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. काइंड मॅन, कोणाला म्हटलेलं आहे काइंड मॅन? अँड्रॉकल्सला म्हटलेलं आहे. त्या अँड्रॉकल्सने, त्या काइंड मॅनने काय केलं? त्याच्या स्वतःच्या कपड्यांचा एक तुकडा फाडला आणि तो त्या लॉयनच्या पंजावरती त्याने तो बांधला. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लॉयन देन लेक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. आणि नंतर त्या लॉयनने जी कृती केली ती पाहून अँड्रॉकल्स चकित झाला. ही वंडर्ड बाय सीइंग दॅट द लॉयन इज showing his gratitude towards him. He is showing his gratitude by licking his arm. तो लॉयन जणू काही आभार मानत होता. अँड्रॉकल्सचे हात जिभेने चाटून तो आभार मानत होता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो भाग आहे आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये बघू. आजच्या या सेशनवरती एक छोटासा स्वाध्याय मी तुम्हाला देतोय. पेज नंबर 6 वरचा जो दुसरा प्रश्न आहे, पेज नंबर 6 वरची जी दुसरी ही ॲक्टिव्हिटी आहे, ही दुसरी ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वाध्याय म्हणून घरी वहीमध्ये लिहायची. ठीक आहे, आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये भेटूया.